राजकीय बातम्या सगळेच जण फार सिरियसली वाचतात असं नाही. काही जण त्याची गंभीरपूर्वक दखल घेतात, तर काही जण अगदी सहजपणे वाचून ते सोडूनही देतात. राज्याचं मंत्रिमंडळाचं अधिवेशन हे उन्हाळी, पावसाळी, हिवाळी हे भरत असतं ठीक दरवेळेला. तर यावेळी सुद्धा आता राज्याचं पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झालेलं आहे आणि हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकणं ही घटना तशी ही दर अधिवेशनामध्ये घडणारी आहे, कारण सरकार आणि विरोधक काही ना काहीतरी वाद नेहमी असतातच. तर त्याचा एक विरोधाचा एक भाग म्हणून म्हणा, विरोधक हे सरकारी चहापानावर बहिष्कार टाकतात. ही बातमी आपण सगळे नेहमीच वाचतो. तसं यावेळी देखील पावसाळ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. अर्थात ते 50 ते 52 आमदारांची संख्या त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तर मला नेहमी अशी शंका पडते की विरोधक जो चहापानावर बहिष्कार टाकतात, आता कसं आहे की प्रोटोकॉल म्हणल्यानंतर चहा करणाऱ्या माणसाला सगळ्यांसाठी चहा करावा लागतो आणि अचानक जर आमदारांची संख्या वाढली किंवा आणखी काही कारणाने चहा पिणारी तोंड जर वाढली तर काय करायचं. तेव्हा चहा हा पूर्ण कप हा तयार करावाच लागतो. तेव्हा मला अशी शंका पडते की विरोधक जेव्हा चहापानावर बहिष्कार टाकतात तेव्हा ते उरलेल्या चहाचं काय होतं. मला असं वाटतं की त्यांनी जर आम्हाला जर बोलवलं तर माननीय आमदारांसमवेत चहा पिण्याची संधी आम्हाला तरी मिळेल असं वाटतं. त्यानिमित्ताने अशी एक सूचना या विनोदाच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत पोचवू इच्छितो.